आंबट, गोड, तिखट, चटपटी चिंचेची चटणी. चटणीशिवाय आहे अपूर्ण समोसा, चाट आणि कचोरी. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने अचूक मापाने बनवलेली आहे, म्हणून नवशिके सुद्धा ही चटणी आरामात बनवू शकणार. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चिंच. तर इथे वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढी मी चिंच घेतली आहे आणि वाटीप्रमाणे जर घेतलं तर 1 वाटीभर चिंच मी घेतलेली आहे. आता ही चिंच मी रात्रीच नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती, त्यामुळे रात्रभर पाण्यामध्ये ही चिंच व्यवस्थित मऊसूत भिजलेली आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सुद्धा रात्रभर चिंच पाण्यामध्ये भिजवत ठेवा. वेळ नसेल तर कोमट पाणी घ्या आणि कोमट पाण्यामध्ये चिंच बुडेपर्यंत आपण पाणी टाकून ही चिंच छान अर्धा तासापर्यंत भिजवून घ्यायची आहे. त्यामुळे छान चिंच व्यवस्थित मऊसूत भिजली जाते. चिंच व्यवस्थित भिजली की पाण्याला रंगसुद्धा छान येतो. चिंच व्यवस्थित मॅश होते आणि मॅश व्यवस्थित झाल्यामुळे चिंचेचा पल्प जो आहे तो व्यवस्थित जमा होतो. त्यामुळे आपण चिंच व्यवस्थित आधी भिजवूनच घ्यायची आहे. चिंच व्यवस्थित भिजली की लगेच आपण चम्मचने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे. तुम्ही पावभाजी मॅशरने मॅश केलं तरीसुद्धा चालेल, परंतु मिक्सरमध्ये अजिबात ग्राइंड करू नका. जर मिक्सरमध्ये चिंच ग्राइंड केली तर चिंचेमधील जे दोरे असतात ते सुद्धा ग्राइंड होतात आणि व्यवस्थित चिंचेचा पल्प जो आहे तो व्यवस्थित तयार होत नाही. चिंचेचा पल्प अशा पद्धतीने आपण मॅश करून घेतला की लगेच एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामधील थोडीफार जी घाण असेल, दोरे असतील ते व्यवस्थित निघतील आणि छान अगदी मऊसूत पल्प तयार होईल. चिंच वर्षभर कशी साठवावी याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. हवं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून दिली आहे, तुम्ही चेक करू शकतात. म्हणजे तुम्ही वर्षभर चिंच व्यवस्थित नैसर्गिकरित्या स्टोअर करून ठेवू शकतात. जेव्हाही वाटेल तेव्हा तुम्ही वापर करू शकतात. आता चिंच बऱ्यापैकी आपण व्यवस्थित चाळून घेतली आहे. आता फक्त चम्मचभर पाणी आपण या चिंचेच्या पल्पमध्ये टाकूया आणि परत एकदा छान प्रकारे चाळून घेऊया. आता ही जी खालची जी चाळणीमध्ये घाण आहे ना, ही घाण फेकून न देता आपण जी लोखंडी कढई वापरतो, तवा वापरतो किंवा मग पितळी भांडी वापरतो, ती घासण्यासाठी ही चिंचेची जी घाण आहे ती आपण वापरू शकतो. अगदी पांढरे शुभ्र भांडे स्वच्छ निघतात. त्यामुळे तुम्ही ही चिंचेची जी घाण आहे, खालचे जे मिश्रण आहे ते अजिबात फेकून न देता वापर करू शकतात. आता हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवूया आणि पूर्ण पल्प अशाच पद्धतीने आपण चाळून घेऊया. जर तुम्ही मिश्रण मिक्सरमध्ये दळून घेतलं असतं ना, तर ह्या पद्धतीने पूर्ण घाण व्यवस्थित निघाली नसती आणि अशा पद्धतीने मऊसूत पल्पसुद्धा तयार झाला नसता. आता हा जो पल्प आहे ना, आपण काचेच्या बरणीमध्ये सुद्धा स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. जेव्हाही आपण घोटलेली भाजी म्हणा किंवा मग चटणी म्हणा किंवा मग सांबार म्हणा, जीही आपल्या आंबट गोड चवीची भाजी बनवायची असेल, चटणी बनवायची असेल, त्या चटणीमध्ये किंवा मग भाजीमध्ये आपण 1 चम्मचभर पल्पचा वापर करू शकतो. त्यामुळे तुम्ही हा पल्पसुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात. तर आता आपण चटणी बनवायची आहे, त्यासाठी हा पल्प जरा वेळ बाजूला ठेवूया आणि एक छानसं चवदार मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी घेऊया एक पॅन, त्यामध्ये 1 चम्मचभर जिरे, 1 चम्मचभर बडीशोप आणि 1 चम्मचभर काळी मिरी टाकून अगदी काही सेकंदासाठी हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे. जेणेकरून त्यामधील थोडाफार जो ओलावा असेल तो निघून जाईल आणि त्यामधील जे इसेन्शियल ऑइल आहे ते रिलीज होईल. ज्यामुळे मसाल्यांना छान फ्लेवर येईल आणि त्यांचा फ्लेवर हा चटणीमध्ये छानसर उतरेल. तर तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदासाठी मी हे मसाले भाजून घेतलेले आहेत. आता हे मसाले आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि छान गार करून घेऊया. गार पूर्ण व्यवस्थित झाले की लगेच एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित रवा टेक्स्चरमध्ये दळून घ्यायचं आहे. अगदी फाईन पावडर तयार न करता फक्त या पद्धतीने रवा टेक्स्चरचं दळून घेतलं ना की मसाला अतिशय छान दाताखाली आला ना तर छान फ्लेवर येतो. तर तुम्ही बघू शकता मसाला छान तयार झाला आहे. मसाला जरा वेळ बाजूला ठेवूया आणि गॅसवर एक लहानशी कढई ठेवूया. कढईमध्ये 1 चम्मचभर तेल टाकूया. तेल छान गरम झालं की यामध्येच टाकूया अर्धा चम्मचभर जिरे, अगदी चिमूटभर हिंग आणि हे सगळं मिश्रण आपण छानसं तडतडेपर्यंत तडकून घ्यायचं आहे. जिरे आणि हिंग नक्की टाका, यामुळे चटणीमध्ये अतिशय छान फ्लेवर येतो. जिरे आपण आधीसुद्धा मसाल्यामध्ये भाजलेलं होतं, परंतु इथे मी अख्ख्या जिऱ्याचा सुद्धा वापर केला आहे. जिरे छान तडकले की यामध्ये टाकूया अर्धी वाटीभर गूळ. तर इथे आपण 1 वाटीभर चिंच घेतली होती, त्याच हिशोबाने आपण इथे अर्धी वाटीभर गूळ घेतलेला आहे. म्हणजेच आपण 100 ग्रॅम चिंच घेतली होती आणि 50 ग्रॅम इथे गूळ घेतला आहे. गूळची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला गोड अजून पाहिजे असेल चटणी, तर मात्र तुम्ही गुळाचा वापर थोडासा जास्त केला तरीसुद्धा चालेल आणि गूळ टाकल्यामुळे ही चटणी हेल्दीच बनणार आहे.
त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे ही चटणी नक्की बनवा. गूळ छानसर मेल्ट व्हावा यासाठी मी अगदी चम्मचभर पाणी टाकलं आहे आणि गूळ छानसर मेल्ट करून घेतला आहे. आता या गूळमध्येच टाकूया अगदी जेवढा आपण गूळ घेतला होता ना त्याचे निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे. तुम्ही साखर स्किप केली तरीसुद्धा चालेल, परंतु साखरमुळे चटणीला छान लाल बुंद रंग येतो. त्यामुळे इथे मी साखरचा वापर केला आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा टाकू शकतात किंवा मग खडी साखरचा सुद्धा वापर करू शकतात. तर इथे मी साखरसुद्धा गुळामध्ये छानसर मेल्ट करून घेतली आहे. व्यवस्थित मेल्ट झाले की ह्या पद्धतीने उकळायला लागतं मिश्रण. मिश्रण छान उकळू द्यायचं आहे, अगदी शिजू द्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण व्यवस्थित शिजलं की यामध्येच टाकूया आपण बनवलेला चिंचेचा पल्प. पूर्ण पल्प कढईमध्ये ओतून घेऊया आणि त्याच वाटीमध्ये अगदी अर्धा कपभर पाणी आपण मिसळून ते सुद्धा टाकून घेऊया, जेणेकरून वाटीला लागलेला जो पल्प आहे तो सुद्धा वाया जाणार नाही. आता हे सगळं मिश्रण आपण छानसर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मिडियम करायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण छानसर उकळून घ्यायचं आहे. जसं जसं हे मिश्रण छानसर उकळेल ना तशी तशी ही चटणी छानसर घट्ट होईल आणि रंगसुद्धा अतिशय अप्रतिम येईल. त्यामुळे घाई न करता गॅसची फ्लेम अगदी हाय न करता मंद ते मीडियम आचेवरच आपल्याला हे सगळं मिश्रण छानसर उकळून घ्यायचं आहे. जेमतेम ही चटणी बनवायला अगदी 10 ते 15 मिनटं लागतात, परंतु ही चटणी जी आहे ती 5 ते 6 महिने आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही बघू शकतात अगदी 4 ते 5 मिनिटांनंतर मिश्रण छानसर उकळलेलं आहे आणि चटणीला रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. आता हे मिश्रण पूर्णतः व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जसं जसं शिजेल ना तसं तसं हे मिश्रण छानसर घट्ट होईल आणि चम्मचलासुद्धा कोट होईल. आता हे मिश्रण बऱ्यापैकी आपण उकळून घेतलं आहे आणि शिजवूनसुद्धा घेतलं आहे. आता यामध्येच टाकूया आपण बनवलेला मसाला. मसाला टाकल्यामुळे या चटणीला अजून छानसर सुरेख रंग येईल, घट्टपणा येईल आणि चवसुद्धा अतिशय अप्रतिम येईल. आता हा जो मसाला आहे आपण चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे आणि यामध्येच आपण काही मसाले अजून टाकणार आहोत, ज्यामुळे या चटणीला अजून छान सुरेख रंग येईल आणि चवसुद्धा मस्त येईल. आता यामध्ये टाकूया अर्धा चम्मचभर काळं मीठ म्हणजेच संदैव मीठ, अर्धा चम्मचभर साधं मीठ म्हणजेच पांढरं मीठ, अर्धा चम्मचभर चाट मसाला. चाट मसाला जर नसेल ना तर आमचूर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. यामध्ये टाकूया अर्धा चम्मचभर सुंठ पावडर नक्की टाका, अगदी आरोग्यासाठी लाभदायक आहे. तर इथे मी सुंठ पावडर अर्धा चम्मच टाकली आहे. त्याचप्रमाणे अर्धा चम्मचभर काश्मीरी लाल तिखट, ज्यामुळे रंग सुरेख येईल आणि अर्धा चम्मचभर लाल तिखट, ज्यामुळे चटणीला आंबट गोड आणि तिखट चव येईल. मसाले टाकल्यानंतर अगदी 5 मिनिटासाठी ही चटणी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर ह्या पद्धतीने चम्मचला चटणी व्यवस्थित कोट व्हायला लागली की समजायचं चटणी आपली परफेक्ट तयार झाली आहे. लगेच गॅस बंद करायचा आहे. जर तुम्हाला चटणी थोडीशी थिक पाहिजे असेल, अगदी घट्ट पाहिजे असेल तर मात्र पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला चाटवर टाकण्यासाठी पातळ चटणी पाहिजे असेल तर मात्र तुम्ही पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवली तरीसुद्धा चालेल. तर इथे चम्मच चटणीमध्ये बुडल्यानंतर ह्या पद्धतीने कोट होत आहे, म्हणजेच आपली जी चटणी आहे ती अगदी परफेक्ट तयार झाली आहे. तर ही जी चटणी आहे ना, ही चटणी तुम्ही थालीपीठबरोबर, पराठ्यांबरोबर, समोसे, पाव वड्यांबरोबर, बटाटा वड्यांबरोबर, चाटवर किंवा मग कचोरीबरोबर सुद्धा सर्व करू शकतात. अगदी पटकन बनणारी चटणी आहे. त्याचप्रमाणे 5 ते 6 महिने टिकणारी आहे. अजिबात खराब होत नाही. तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा तुमच्याकडे जीही बरणी असेल त्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आता इथे चटणी छान प्रकारे मी एका वाटीमध्ये काढून ठेवली आहे. चटणी गार झाले की यावर आपण थोडेसे भाजलेले टरबूजाचे बिया टाकूया, ज्यामुळे चटणीला एक अजून क्रंचीनेस येतो आणि जर तुमच्याकडे नसेल ना तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता चटणी आपली तयार झाली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अजून चिंचेच्या रेसिपीज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की चेक करा. आणि अजून वेगळी चटणी पाहिजे असेल तर ती चटणीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून दिली आहे, नक्की चेक करा. चटणी व्यवस्थित पूर्ण गार झाले की एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.